बाहू नारायणगावकरांचा तमाशा एकेकाळी महाराष्ट्र गाजवत होता. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातील मुक्कामात भाऊ खुडेंच्या पत्नी शांताबाई या तेव्हा गरोदर अवस्थेत होत्या. ती आषाढी एकादशीची रात्र होती. रात्री बाहूंच्या तमाशाचा फड उभा राहिला आणि इकडे शांताबाईच्या वेदना वाढू लागल्या. मध्यरात्रीच्या सुमारास शांताबाईंनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पंढरपूरच्या विठोबाच्या छायेत मुलगी झाली म्हणून भाऊ आणि शांताबाईंनी तिचं नाव विठा ठेवलं. तमाशाच्या फडाला आणि पहाटेच्या सूर्याला साक्षी ठेवून जन्माला येऊन विठानं जणू नेमकी वेळ साधली. कारण विठा नामक हे नक्षत्र पुढे तमाशा विश्वावर तेजाने तळपलं. या विठाने उभ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. विठाबाई भाऊ नारायणगावकर या नावाने तमाशाला दिल्लीच्या तख्तापर्यंत नेलं. असे म्हणतात की विठाबाई गरोदर असताना 9व्या महिन्यात नाचण्यासाठी उठल्या होत्या आणि नाचता नाचता पोटात कळा येऊ लागल्याने रंगमंचा मागे गेल्या. तिथेच बाळातन झाल्या आणि नाळ दगडाने ठेचून प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा स्टेजवर नाचण्यासाठी आल्या. पुढे विठाने उभ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. विठाबाई भाऊ नारायणगावकर या नावाने तमाशाला दिल्लीच्या तख्तापर्यंत नेलं. त्या नेमकं कसे जीवन जगल्या, त्यांची कला, निष्ठा, बहाराचा काळ, त्यांनी उपभोगलेले ऐश्वर आणि त्यांची झालेली फसवणूक या सर्वच गोष्टी मुलखा वेगळ्या आहेत. लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडं विठाबाईचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदिक त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. पण शाळेतही कवितेमध्ये विशेष रुची होती. त्यांचा हा कलेकडचा आत्यंतिक ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही आणि वयाच्या 4व्या-5व्या वर्षीच विठाबाईंची शाळा कायमची बंद झाली आणि आपल्या वडिलांच्या तमाशाबरोबर भटकंती सुरू झाली. याच सुमारास मामा वरेकर आळतेकर आपल्या कला पथकातून एकांकिका आणि पथनाट्याच्या माध्यमातून समाज जागृती करत होते. बापूंच्या तमाशात अधूनमधून विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवित होत्या. ही कला मामा वारेकरांनी नेमकी हेरली आणि विठाबाईंना आपल्या कला पथकात पाठवून द्यायची विनंती बाहूंना केली. बाहूंनी ती तात्काळ मान्य केली. आयुष्यात पहिल्यांदा विठाबाईंनी वडगाव कांदळी तालुका जुन्नर येथे रॉकेलचे टेंबे लावून झालेल्या तमाशात लावणी सादर करून रसिकांचे मने जिंकली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने विठाबाईच्या तमाशामय आयुष्याला सुरुवात झाली. तमाशाची कला जोपासत असताना विठाबाईने स्वतःचा संसार, मुलाबाळांकडे दुर्लक्ष केले. पर्यायाने कुटुंबाची वाताहत झाली. मात्र या लोककलेवर त्यांनी निष्णात प्रेम केले. अनेक हिंदी मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी स्वतःहून अनेक ऑफर दिल्या होत्या. मात्र तमाशावर मनापासून प्रेम करणाऱ्या विठाबाईंनी केवळ तमाशासाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचे नाकारले. जिवंतपणे अनेक हालापेष्टा सहन करीत, येणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड देत, महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमाशासाठी स्वतःला झोकून देऊन स्वतःच्या आयुष्याचा तमाशा करून घेणाऱ्या व पोटासाठी नाचते मी परवा कोणाची असं गाणाऱ्या विठाबाई यातनांचे अपार ओझे पेलत होत्या. हे ओझे पेलत त्यांनी पोटाची पर्वा न करता ही कला देशभर पोहोचवली. अहोरात्र कष्ट सोसत तमाशा जिवंत ठेवला. मात्र या बदल्यात विठाबाईंना आयुष्यात पावलोपावली यातना सोसाव्या लागल्या. 15 जानेवारी 2002 मध्ये विठाबाईंचा नारायणगावमध्ये निवासस्थानी मृत्यू झाला. एका लोककलेचा अस्त अशा शब्दात अनेक मंत्र्यांनी व राजकारण्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. विठाबाईंच्या स्मरणार्थ राज्य शासनाने 12 फेब्रुवारी 2006 ला नारायणगाव येथे पहिला तमाशा महोत्सव आयोजित केला होता. 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यान विठाबाईंनी नेफा आघाडीवर जाऊन जवानांचे मनोरंजन केले होते. 1990 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हस्ते विठाबाईंना सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले होते. योगीराज बागुल यांची तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचा ही कादंबरी वाचनीय आहे. मंगला बनसोडे, मालती इनामदार या त्यांच्या कन्या आहेत. आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसल्याने त्यांच्या हाती भिकेचा कटोरा आला. खोऱ्याने पैसा कमवलेल्या विठाबाईंना सरकारी मानधनावर जगण्याची वेळ आली. त्यांनी सोसलेल्या या यातनांना स्पर्श करणाऱ्या तमाशाची राणी, लावणी सम्राज्ञी विठाबाई या नाटकावरही रसिकांनी प्रेम केले. आपल्या जीवनाचा तमाशा बनवून ज्यांनी लोकांचे मनोरंजन हा एकच धर्म समजून त्याचे मनोभावी जतन केले, या तमाशा कलावंताच्या मुकुटमणी समजल्या जाणाऱ्या विठाबाईंच्या स्मृतींना अभिवादन. महाराष्ट्राची लोककला जपलेल्या या अष्टपैलू तमाशा कलावंतीला आमच्या चॅनेलचा सलाम आहे.